ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण जो बेसिक टू ॲडव्हान्स क्लास चालू केलेला आहे त्याच्या आज आपला दुसरा दिवस आहे। तर त्याच्यात आज आपण काय बघणार आहोत आणि कालच्या ज्या व्हिडिओमध्ये म्हणजे परवा आपण जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती ज्या तुमच्या कमेंट आलेल्या आहेत त्यावरती सुद्धा आपण आज अगदी डिटेलमध्ये बोलणार आहोत। तर बऱ्याच मैत्रिणींनी मला किंवा दादा आहेत त्यांनी खूप साऱ्या अशा कमेंट पाठवलेल्या आहेत की खरंच ताई तुम्ही खूप छान केलं की आज म्हणजे तुम्ही बेसिक कोर्स चालू केलात ते। कारण एक ताईंच्या तर कमेंट अशा होत्या की म्हणजे एक दोघी तिघींच्या कमेंट अशा पण होत्या की खरंच म्हणजे आम्हाला बाहेर जाऊन क्लास करणं शक्यही नाही आणि तेवढ्या फी पे करणं सुद्धा शक्य नाही आणि तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे की आमच्यासाठी हा कोर्स तुम्ही यूट्यूबवरती अगदी फ्रीमध्ये घेऊन आलेला आहात। तर मी त्या सगळ्यांना फक्त एवढंच म्हणेन की खरंच जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही हे आपले जे क्लासेस आहेत ते रेग्युलर अटेंड करा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आलेच म्हणजे कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि जर तुम्हाला पिक्चर म्हणजे फोटो काढून पाठवायचा असेल किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाच आणि तो तुम्हाला मला विचारायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता। कारण तिथे तुम्ही तुमचा छोटासा व्हिडिओ करून तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो जरी मला तिथे सेंड केलात तर मला तो प्रॉब्लेम तुमचा नेमका काय आहे ते कळेल आणि त्याच्यावरती मला तुम्हाला उत्तर देणं सुद्धा अगदी सोपं जाईल। तर आपला हा बेसिक क्लास आहे तो या पद्धतीने आपण पुढे घेऊन जाणार आहोत। आणि ज्या ताईंनी कोर्स म्हणून आपला याच्यामध्ये टाईप केलेला आहे त्या सगळ्यांचा पुन्हा एकदा मी धन्यवाद देते की खरंच खूप म्हणजे मलाही खूप छान वाटलं की एवढ्या सगळ्यांना कोर्स करायचा आहे आणि तो माझ्याकडून त्यांचा व्हावा, त्यांना अगदी फ्रीमध्ये हा कोर्स मिळावा आणि अगदी उत्तमातलं उत्तम ज्ञान मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकवावं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। की बघा जे मला येत आहे किंवा जे मी आजपर्यंत शिकलेली आहे ते सगळंच्या सगळं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तुम्हाला फक्त त्याच्यासाठी वेळ द्यायचा आहे आणि वेळ हा तुम्हालाच द्यायचा आहे। बघा हे सगळं आताच गणपतीचे वगैरे ब्लाउजांची खूप गर्दी गडबड आहे माझ्याकडे, तरीसुद्धा मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून व्हिडिओ करते। त्याचं एडिटिंग असतं, त्याचं शूटिंग करणं आणि शूटिंग करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो। एवढ्या गडबडीच्या याच्यामध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी हा बेसिकचा कोर्स घेऊन आलेली आहे। तुम्हाला मी कधीतरी दाखवेन माझ्याकडे ब्लाउजांची किती गर्दी असते किंवा कशा पद्धतीनं मी ते मॅनेज करते आणि मग व्हिडिओ पण करते। कारण यातून तुम्हाला सुद्धा काही गोष्टी मोटिवेट होतील की कशा पद्धतीने आपण सुद्धा शिलाईचं काम वाढवू शकतो आणि कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो। कारण जेवढं शिलाई हे काम तुम्हाला जितकं म्हणजे बाकीच्यांना बघणाऱ्यांना वाटतं की शिलाई काम हे खूप हलकं किंवा हे असं बऱ्याच जणांकडे मी ऐकलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो शिलाईसारखा घर बसल्या व्यवसाय दुसरा कुठला नाही आहे ज्यामध्ये तुम्हाला घर बसल्या अगदी जर ब्लाऊजवरती किंवा कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे ब्लाऊज म्हणा, ड्रेस म्हणा, कुर्ती म्हणा किंवा वन पीस म्हणा यातल्या कुठल्याही एखाद्यावरती जरी तुम्ही परफेक्शन मिळवलात तरी तुमचा व्यवसाय अगदी भन्नाट चालणार आहे। आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळं करायचं नाही, फक्त 1 महिना 1.5 महिना तुम्हाला प्रॉपर लक्ष देऊन शिकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा पहिल्यांदा ब्लाऊज कंप्लीट केला, तुम्हाला तुमच्या ब्लाऊजांमध्ये परफेक्शन आलं की मग तुम्ही इतरांची ब्लाऊज घ्यायला सुरुवात करायची आहे। आणि हे तुम्ही कशा पद्धतीनं करायचं आहे, मी माझा व्यवसाय कशा पद्धतीनं सेट केला किंवा मी माझे कस्टमर्स कसे वाढवले हे सुद्धा गोष्टी मी तुम्हाला पुढे आपल्या व्हिडिओमधून शेअर करत जाणारच आहे। त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक करायचं आहे की हे जे व्हिडिओ तुम्ही बघत आहात ते तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे। मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या ठिकाणी इम्पॉर्टंट म्हणून सांगितलेलं आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे आणि साईड बाय साईड डायग्राम किंवा जे काही मी तिथे तुम्हाला सांगेल की बाबा इथे हे तुम्ही डायग्राम काढून त्याच्या पुढे असं लिहून घ्या किंवा लिहून ठेवा, त्या वेळेला तुम्ही ते लिहून ठेवायचं आहे। वेळच्या वेळेला मी तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स असतील त्याची वहीमध्ये लिहून पण त्याचं पेज तुमच्याबरोबर शेअर करेन आपल्या कम्युनिटीमध्ये। हे वेळच्या वेळेला मी करत जाईन, पण तुम्ही तुमच्या बाजूनी 100% देणं गरजेचं आहे। कारण व्हिडिओ टाकला नंतर तो तुम्ही बघणं आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत बघणं, न स्किप करता बघणं इम्पॉर्टंट आहे। बऱ्याच वेळेला कसं होतं आपली गडबड असते, घाई असते, पण आजचा व्हिडिओ तर बघायचा आहे तर मग चला थोडं गडबडीत फास्टमध्ये थोडा बघितला पुन्हा स्किप केला असं करून बघितला जातो आणि मग जेव्हा त्याच्यावरती काम करायची वेळ येते त्यावेळेला मग आपल्याला काही गोष्टी जुळत नाहीत। तर असं करायचं नाही, आपल्याला व्हिडिओ अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे। मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी जेवढी मेहनत घेते तेवढीच मेहनत तुम्हाला सुद्धा घ्यायची आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट की व्हिडिओमध्ये आता ह्या कोर्ससाठी म्हणजे खूप ह्या कोर्ससाठी ना मला कमेंट आलेले आहेत की तुम्ही बेसिकपासून कोर्स घ्या, बेसिकपासून सुरुवात करा, कोर्स घ्या ताई, अगदी पहिल्या स्टेपपासून शिकवा ताई, तुम्ही खूप छान शिकवताय। तर मी या सगळ्यांना एक सांगू इच्छिते की मला तुम्हाला शिकवायचंच आहे आणि तेही फ्रीमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे। याच्यासाठी तुमच्याकडून कोणतीही फी मी घेणार नाही आहे, पण याच्यासाठी तुम्हाला सुद्धा एक गोष्ट करायची आहे की आपला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओवरती एक लाईक करायचं आहे आणि एक छानशी कमेंट करायची आहे, फक्त एवढंच करायचं आहे। याच्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी कोणतेही पैसे पे करायचे नाहीयेत।
हे तुम्ही सर्वांनी करायचं आहे, कारण हेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे की आपण जे करतो आहोत ते तुम्हाला आवडत आहे किंवा तुम्हाला ते समजत आहे, तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकत आहात, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मैत्रिणींच्या पण ज्या काही कमेंट होत्या की कशा पद्धतीनं शोल्डर घ्यायचं, तर शोल्डरचं मेजरमेंट ब्लाऊजवरून कसं फिक्स करायचं असा एक प्रश्न होता ताईंचा. तर त्यांना मी सांगेन की बघा, शोल्डर जे तुमचं ब्लाऊजवरचं आलेलं असेल ते 2.5 असेल. नॉर्मली 2.5-2 इंचची शोल्डर बऱ्यापैकी चालतात ब्लाऊजमध्ये. तर 2.5 इंचचं जे शोल्डर आहे त्या शोल्डरमध्ये तुम्हाला ब्लाऊजवरचं माप घेतल्यानंतर जसं आपण सेम कटिंगच्या वेळेला 1 इंच प्लस करतो, बरोबर, तर 1 इंच प्लस करायचं आहे. आणि जर ब्लाऊजवरती 2 इंच असेल तर कटिंगच्या वेळेला 3 इंच प्लस करायचं आहे. काही मेजरमेंट आपण जी ही पद्धत आता शिकत आहोत या पद्धतीमध्ये तुम्हाला शक्यतो बॉडी मेजरमेंटच घ्यायचे आहेत, कारण बॉडी मेजरमेंटच्या अकॉर्डिंगच मी तुम्हाला त्याच्यामध्ये लूजिंग किती ॲड करायचं आहे, किती कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला मायनस करायचं आहे, हे सगळं बॉडी मेजरमेंट वाईज अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही जर समजा ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन ब्लाऊज शिकणार असाल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी सर्व व्हिडिओ अपलोड आहेत. तुम्ही जर या अगोदरचा बेसिक शिवण क्लास जयश्री बघितलात, जसं मी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन कशा पद्धतीने व्हिडिओची लिस्ट बघायची हे शिकवलेलं आहेच. आपण जेव्हा शोल्डर मायनस चार्ट मी तुम्हाला दिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात तर तुम्हाला तिथे या अगोदर म्हणजे अगोदरची प्लेलिस्ट आहे ती, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर शिवण क्लासचे व्हिडिओ जर 1 बाय 1 तुम्ही गेलात बघत तर साधारण 10 ते 11 पासून पुढचा जो 10-11वा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट ब्लाऊजवरून घेऊन कशा पद्धतीनं कटिंग करायचं आहे हे डिटेलमध्ये मी दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जर फॉलो करू शकता जर तुम्हाला ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन कटिंग आणि स्टिचिंग शिकायचं असेल तर. आणि जर या पद्धतीमध्ये जो आपण आता बेसिक टू ॲडव्हान्स क्लास चालू केलेला आहे या पद्धतीप्रमाणे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मात्र तुम्हाला बॉडी मेजरमेंटवरच जायचं आहे, याच्यामध्ये नो एक्सक्यूज. हां, आणि अजून एक ताईंचा प्रश्न होता की त्यांना मायनस डिव्हायडेड म्हणजे काय, असं जेव्हा मी मध्ये बोलते त्यावेळेला त्या बोलत होत्या की डिव्हाइड म्हणजे काय त्यांना समजत नाही आहे. तर मी त्यांना इथून पुढे नक्की प्रयत्न करेन की डिव्हाइड म्हणजे काय आपण नेमकं करणार आहोत हे त्यांना डिटेलमध्ये समजेल, या दृष्टीने मी सुद्धा बोलत जाईल. तर बघा, इथे मी तुम्हाला सांगेन की डिव्हाइड म्हणजे भागिले म्हणजे काय, भाग घालवणे. जेव्हा मी 4th भाग किंवा 4thने डिव्हाइड करायचं आहे असं म्हणते त्यावेळेला समजा 38 टेस्ट आहे तर 38 टेस्टचा डिव्हाइड 4 करायचं आहे. 4 करायचे म्हणजे काय, त्याचा 4 भाग करायचे आहेत. 4 भाग आपण कसे करतो, एकतर कॅल्क्युलेटरवर करू शकतो किंवा तुमच्या मोबाईलमध्ये कॅल्सी ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही करू शकता. आणि अगदीच तेही तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही सिम्पल टेप घ्यायचा आहे. 38 इंच जिथं येणार आहे तिथंपर्यंत एक हातात पकडायचं आणि फर्स्ट जो पॉईंट आहे तो बरोबर दुमडून घ्यायचा. इथंपर्यंत टेप दुमडला जाईल त्याचा होईल हाफ भाग, बरोबर, टेपचा. त्यानंतर जो हाफ आहे तो पुन्हा एकदा दुमडून घ्यायचा आहे 38 पर्यंतच. तेव्हा काय होईल, 4 भाग होतील त्या टेपचे. तर तो आहे आपला 4th भाग, जो 1 पासून ज्यापर्यंत नंबर येईल तो असणार आहे तुमचा 4th भाग. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही 4th भाग घेऊ शकता. डिव्हायडेड म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा की जेव्हा मी डिव्हायडेड म्हणेन, मी मराठीत करण्याचा प्रयत्न, काही गोष्टी कसं असतं मैत्रिणींनो की काही गोष्टी आपल्या तोंडात सरावात बसलेल्या असतात, आपण कितीही म्हटलं तरी त्या गोष्टी आपसुकच येऊन जातात आपल्या तोंडामध्ये. पण मी इथून पुढे नक्की प्रयत्न करेन की तुम्हाला बऱ्याचदा सगळ्यांना समजेल, सगळ्यांना येईल अशा पद्धतीनं म्हणजे एक्सप्लेन करत असताना त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल. तर चला, आता आपण इथे जास्त वेळ न घालवता कटिंगच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी मेजरमेंट घेतलेली आहे त्याच्यानुसार आज आपण कटिंग बघणार आहोत, म्हणजे ड्राफ्टिंग बघणार आहोत. आज फक्त ड्राफ्टिंगच बघणार आहोत आणि तेही बॅक पार्टचं. ओके. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ऑलवरती सेट करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि व्हिडिओ मिस होणार नाहीत. आणि बघा मैत्रिणींनो, आपले व्हिडिओ जे आहे ते दर अल्टरनेट डे येतील. आणि समजा जर काही सण आले मध्ये किंवा काही जर काही प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला आपल्या कम्युनिटीवरती पोस्ट देऊन ठेवेन की आपला व्हिडिओ येईल किंवा न येईल त्याचा. म्हणजे जर येणार नसेल तर मी पोस्ट देऊन ठेवेन की ज्यामुळे तुम्ही क्लिअर राहाल की बाबा आज आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा हे येणार आहे, आज व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही सुद्धा त्याच्या बाबतीत अलर्ट राहाल. ओके. तर जेव्हा जेव्हा काही अशा गोष्टी होतील त्यावेळेला मी तुम्हाला कम्युनिटीवरती सांगत जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा गणपतीचे सण वगैरे आहेत, त्याच्यामध्ये काही वेळेला माझ्याकडून व्हिडिओ यायला लेट होऊ शकतो. तर आपले व्हिडिओ आठवड्यातले अल्टरनेट डे येतात, रविवारी व्हिडिओ येत नाही. तरी त्यातून जर काय अगदीच डिझाईन चांगली किंवा काय असं माझ्याकडून झालीच तर मी मध्ये आधी एखाद दुसरा व्हिडिओ अपलोड करेनच. पण
जर व्हिडिओ नाही आला तरी काळजी करायची नाही, जे आपले अगोदरचे व्हिडिओ झालेले आहेत ते तुम्ही बघायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. शक्यतो गौरी गणपतींमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यावेळेला मी तुम्हाला सांगेनच तुम्ही काय करायचं आहे ते. आत्ता आपल्याला कसं आहे, आत्ता जे मी तुम्हाला बेसिक घेणार आहे याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे आणि ती खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे. तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला आता ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर ड्राफ्टिंगसाठी पहिल्यांदा तुम्ही घ्यायचं आहे न्यूजपेपर आणि त्याच्यावरती हे सर्व ड्राफ्ट करायचं आहे आणि 2-3दा प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही. ओके, तर ही जी आपण मेजरमेंट कालच्या व्हिडिओमध्ये बघितली होती ती मी ते ओळीने लिहून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा शक्यतो याप्रमाणे सिक्वेन्स ठेवा. पहिल्यांदा शोल्डर, त्यानंतर पूर्ण उंची फ्रंटची, पूर्ण उंची बॅकची, छाती घेर, कंबर घेर, तयार शोल्डर किती हवा आहे 3 इंच, एपेक्स टू एपेक्स 8 आलेलं होतं. त्यानंतर पाठीमागचा बेल्ट, हे मेजरमेंट आहे, हे तुम्हाला मी कटिंगच्या वेळेला जे ड्राफ्टिंगच्या वेळेला सांगेन की कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे शोल्डर टू लोअर चेस्ट. तर हे लो चेस्टपर्यंत जेवढं आपलं मार्किंग आलं होतं 14.5 हे घेतलं. त्यानंतर पुढील गळा खोली आपल्याला 7 इंच हवी आहे आणि बाही उंची, बाही घेर, बाही उंची आणि बाही घेरचं 3 मेजरमेंट, जर तुमची कोपरापर्यंतची बाही असेल तर हे 3ही मेजरमेंट इथं घेतलेले आहेत. आणि शोल्डर टू एपेक्स 10.5 ही सर्व मेजरमेंट तुम्ही लिहून घ्या. किंवा बघा, मी तुम्हाला एक सजेशन करेन की तुम्ही जर पहिल्यांदाच कटिंग करणार असाल म्हणजे ड्राफ्टिंग करणार असाल तर शक्यतो याच मेजरमेंट वाईज करा, म्हणजे तुम्हाला तुमचं मेजरमेंट बरोबर आहे की आले की नाही हे तुम्हाला माझ्याबरोबर चेक करून बघता येईल. ओके, आणि यानंतर तुम्ही तुमचं या सिक्वेन्स वाईज तुम्ही तुमची स्वतःची मेजरमेंट घ्या आणि त्यानंतर दुसरं तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे परत एकदा व्हिडिओ ऑन करा आणि त्याच्या वाईज जे कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे म्हणजे 4th भाग घ्या किंवा शोल्डरचा हाफ करून घ्या, हे सर्व सांगेन ते तुम्ही नेक्स्ट ह्याला करा. तर पहिल्यांदा जे तुम्ही प्रॅक्टिससाठी करणार आहात ते तुम्ही याच मेजरमेंट वाईज करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तर चला या मेजरमेंट वाईज आपण करणार आहोत. तर याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आपल्याला ब्लाऊज कोणतं आपण घेणार आहोत. तर याच्यासाठी मी तुम्हाला इथे एक डायग्राम काढून दाखवते, इथे दाखवते. तर बघा, इथे आपण आता मी इथे बॅकचा पार्ट आणि फ्रंटचा पार्ट कशा पद्धतीने घेणार आहे ते पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेऊया. तर इथे पहिल्यांदा आपण बॅकचा पार्ट तयार करणार आहोत. तर मी इथे बॅक लिहून घेते आणि तो कसा आपल्याला हवा आहे तर ते आपण इथे छोटीशी डायग्राम काढून घेऊया. तर बघा, इथे हा या पद्धतीने बॅक असणार आहे आणि बॅकच्या गळ्याची उंची आहे ती डिपेंड आहे तुम्ही किती ठेवणार आहात. इथे मी जो आहे तो स्टार्टिंगला आपण जो गळा बघणार आहोत तो पॅक गळ्याचाच ब्लाऊज बघणार आहोत. इथे मी साधारण फक्त 1 ते 1.5 इंच उंची ठेवणार आहे बॅक गळ्यासाठी, म्हणजे हा आपला पॅक पाठीमागचा गळा पॅकमध्ये येणार आहे. ओके, तर याच्यासाठी बॅक गळ्याची उंची घेणार आहे मी, उंची घेणार आहे 1.5 इंच. त्यामुळे इथे आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघण्याची गरज नाही. ओके, आणि जे शोल्डर मायनस चार्ट आहेत ते आपल्या चॅनलवरती कम्युनिटीमध्ये मी अपलोड केलेले आहेत, त्याच्यासाठीचा सेपरेट व्हिडिओसुद्धा अपलोड आहे. तो व्हिडिओ बघा आणि कम्युनिटीमध्ये जाऊन तिथून तुम्ही ते आपले शोल्डर मायनस चार्ट आहेत त्यांची इमेज तुमच्याकडे घेऊन ठेवायची आहे आणि त्याची एक प्रिंटआउटसुद्धा काढून ठेवायची आहे. इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये आहेत, तुम्हाला जे सोयीस्कर वाटणार आहे त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा लेखी हाताने लिहून ठेवा तुमच्याकडे जी वही असेल किंवा कागद असेल त्याच्यावरती, कारण ते आपल्याला इथून पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये लागणार आहेत. ओके, तर बघा, आता इथे बॅक आपल्याला पॅक आहे त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर मायनस चार्ट घ्यायची गरज नाही, त्यामुळे इथे मी शोल्डर मायनस चार्ट बघणार नाही आहे. इथे जे पण आपलं शोल्डरचं मेजरमेंट आहे ते कसं घेणार आहोत आपण, जे अंगावरील शोल्डर आहे म्हणजे फुल शोल्डर म्हणा किंवा अंगावरून जे आपण घेतलेलं आहे अंगावरून शोल्डर किंवा फुल शोल्डर जे पण आहे त्याला भागिले करायचं आहे 2. ओके, तर यात आपला आन्सर किती येईल, फुल शोल्डर आपले किती आहे 14.5, त्याला भागिले करायचे आहेत 2. ओके, तर उत्तर आपले किती येणार आहे, तुम्ही कॅल्सीवर करू शकता किंवा तुमच्याकडे जर टेप असेल तर टेपवरती सुद्धा तुम्ही इझिली हे मार्किंग करून घेऊ शकता. कॅल्सीवर करू शकता किंवा समजा तुमच्याकडे टेप घ्यायचा आहे तुम्ही आणि 14.5 आलं आपलं, बरोबर. तर 14.5 वरती हा टेप असा या पद्धतीने दुमडायचा आपण. ओके, आणि त्यानंतर इथे बघायचं आहे किती आलं आपलं, तर इथे 7.25 आलेलं आहे, 7.25. तर मी इथे 7.25 लिहून घेते. ओके, तर हे आपलं झालं शोल्डरचं मार्किंग. ओके, त्यानंतर आता आपल्याला मुंडा खोलीचं मेजरमेंटसाठी आपल्याला एक इथेच कॅल्क्युलेशन करून घेऊयात आणि मग आपण ड्राफ्टिंगला बघूया. तर इथे मुंडा खोलीसाठी एक सूत्र तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. आर्महोल फॉर्म्युला तुम्ही वरती लिहून ठेवा आणि त्याच्या खाली मी तुम्हाला जे देत आहे तो फॉर्म्युला तुम्ही लिहून ठेवायचा आहे. तर बघा, हा चार्ट आहे, हा सुद्धा मी कम्युनिटीमध्ये अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा इथे सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तर बघा, इथे आपल्याला चेस्ट वाईज आपल्याला किती मुंडाखोली घ्यायची आहे हे इथे सांगितलेलं आहे. आता इथे आपला गळा कोणता आहे,
पॅक गळा आहे, बरोबर. तर इथे आपल्याला पॅक गळ्यासाठी म्हणजे बंद गळ्यासाठी कोणतं मेजरमेंट घ्यायचं आहे ते बघायचं आहे. समजा चेस्ट 28, मी तुम्हाला ऑल साईजसाठी सांगत आहे, त्यामुळे तुम्ही इथे अगदी डिटेलमध्ये ऐकून घ्या पहिल्यांदा आणि मग तुम्ही अप्लाय करायचं आहे पेपरवरती. ओके, तर बघा जेव्हा तुमची चेस्ट 28 ते 31 इंच असेल आणि छातीचं, तेव्हा काय करायचं आहे, छाती डिवायडेड, छातीचं मेजरमेंट त्याला भागिले करायचं आहे 6 आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे 0.75 किंवा 1 इंच. ओके, हे कधी, जेव्हा तुमचा पाठीमागे आणि पुढे गळा डीप असेल त्यावेळेला. त्यापैकी आता दुसरी कंडिशन काय आहे, जेव्हा तुमचा पाठीमागचा गळा किंवा पुढचा गळा दोन्हीपैकी कोणताही एक गळा पॅक असेल तर ते ब्लाऊज तुमचं पॅक गळ्यामध्ये येणार आहे. ओके, बंद डीप गळा तेव्हाच येणार आहे जेव्हा तुमचा पाठीमागचा गळाही डीप असेल आणि फ्रंटचा गळाही डीप असेल, त्यावेळेला डीपचं मेजरमेंट घ्यायचं आहे. पण इथे आता आपला पाठीमागचा गळा आहे तो बंद गळा आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला मेजरमेंट कुठलं उपयोगी पडणार आहे, बंद गळ्याचं. यामध्ये आपला पुढचा गळा 7 इंच आहे, तो डीपमध्ये येतो. पण दोन्हीपैकी कोणताही एक गळा जर बंद असेल तर ब्लाऊज आपला हा बंद गळ्यामध्येच येणार आहे. ओके, मग समजा त्याच्यामध्ये तुमचा फ्रंटचा गळा बंद येवो किंवा बॅकचा गळा बंद असो, दोन्ही साठी कंडिशन सेम राहणार आहे. सेम यामध्ये पण येणार आहे. आपली आता चेस्ट याच्या कुठल्या ह्याच्यामध्ये येते ते पहिल्यांदा बघायचं. तर इथे आपली चेस्ट येते 32 ते 41 मध्ये, बरोबर. तर आता इथे आपला गळा कोणता आहे, आता बंद गळा आहे. तर बंद गळ्यासाठीचं मार्किंग कसं घेणार आहे, चेस्ट डिवायडेड बाय 6 + 1 घ्यायचं आहे. ओके, तर आता इथे आपली चेस्ट आहे 38. ओके, चेस्ट आहे आपली 38 डिवाइड भागिले 6, डिवाइड म्हणजे भागिले, हे तुम्ही आता थोडंसं लक्षात घेऊन चला. मी जेव्हा जेव्हा डिवाइड म्हणेल त्यावेळेला ते भागिले करायचं आहे. हे बघा इथे कॅल्सीवरती हे भागिलेचं चिन्ह असतं, त्याच्यावरती क्लिक केलं की भागिले होतं आणि भागिले 6 केलं तर उत्तर आलेलं आहे 6.3 इंच. ओके, 6.3 आपलं उत्तर आलेलं आहे. तर याच्यामध्ये आता प्लस करायचं आहे आपल्याला, म्हणजे मिळवायचं आहे 1, तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 7.3. ओके, तर हे आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे. किती आलं आपलं मुंडाखोलीचं, हे पहिला तुम्ही आर्महोलचं सूत्र तुम्हाला इथे लिहून देते. तर इथे मुंडाखोली फॉर्म्युला किंवा मुंडाखोलीचं सूत्र लिहा तुम्ही. तर ते काय आहे, चेस्ट छाती डिवाइड बाय 6 आणि प्लस 1 इंच, हे कशासाठी, बंद गळ्यासाठीच आहे. ओके, तर हे मी इथे बंद लिहिते. चेस्ट आहे आपली 38, तर 38 इंच डिवाइड बाय 6 + 1, तर टोटल आपलं आन्सर येणार आहे 38ने डिवाइड केलं 6.3 आलं, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच केलं, टोटल आन्सर आलेला आहे 7.3 इंचेस. ओके, तर हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर हे आपल्याला कुठे घ्यायचं आहे हे मी तुम्हाला आता पेपरवरती दाखवते. तर हे सर्व पहिल्यांदा तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. आता आपण बॅक बघत आहोत त्यामुळे मी फक्त तुम्हाला बॅकसाठीचं कॅल्क्युलेशन दाखवलं. फ्रंट जेव्हा मी घेईन त्यावेळेला फ्रंटचं कॅल्क्युलेशन घेईन. चला आता पेपरवरती बघूया हे कशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर बघा इथे मी हा ब्राऊन पेपर घेतलेला आहे आणि याच्यावरती आपण आता ही मेजरमेंट देऊन घेऊया. तर शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला देण्या अगोदर इथे स्टार्टिंगला एक स्ट्रेटमध्ये लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने आणि त्यानंतर खाली आपल्याला मेजरमेंट द्यायला सुरू करायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे शोल्डरचं. तर शोल्डरचं किती आलेलं आहे 7.25, तर ते मेजरमेंट आपल्याला इथून टाकायचं आहे. इथे बरोबर 7.25 आलेलं आहे आणि इथे मी मार्क करते. जिथे पॉईंट मार्क केला तिथून खाली आपल्याला 1 इंच यायचं आहे. हे सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे सेम मेजरमेंट. तर इथे मी ही लाईन अशी ड्रॉ करून घेते आणि बंद बाजूकडून, आता ही आपली असणार आहे, इकडे गळा ड्रॉ करणार आहे, इकडे मुंडा असणार आहे आपला. तर गळ्याच्या बाजूकडून कंपल्सरी आपल्याला गळा रुंदीचं मार्किंग सगळ्यांसाठी ऑल साईजमध्ये 2.5 इंचांवर करायचं आहे. तर 2.5 इंचांवर हे मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला ही लाईन आहे ही इथे ड्रॉ करून घ्यायची आहे, तिरकी लाईन. हे बेसिक असणार आहे सगळ्यांसाठी, कंपल्सरी हे येणार आहे मार्किंग. यानंतर आता जे आपण हे मुंडाखोलीचं मार्किंग काढलेलं आहे ते आपल्याला कुठून टाकायचं आहे 7.3, तर ते आपल्याला जे इथे 1 इंच आपण डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला हे 7.3 मार्किंग देऊन घ्यायचं आहे. तर टेप बघा या पद्धतीने इथे ठेवायचं आहे आणि 7.3 हे मार्किंग आहे ते या पद्धतीने इथे 7 हे 1 2 आणि हे 3 लाईन, तर इथे मी मार्क करून घेतलं. ओके, त्यानंतर या लाईन या पॉईंटवरती आपल्याला आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा ही पट्टी इथे बरोबर सरळ येईल आणि त्यानंतर आपल्याला ही लाईन ओढायची आहे, म्हणजे आपली लाईन तिरक्यामध्ये जाणार नाही. तर ही मी सरळ लाईन देऊन घेते. ओके, ही झाली आपली चेस्टची लाईन. छातीचं याच लाईनला आपल्याला चेस्ट लाईन म्हणायचं, कारण याच लाईनवरती आपल्याला छातीचं मेजरमेंटही टाकून घ्यायचं आहे. तर आता याच्यानंतर आपल्याला इथून खाली जी मुंडाखोलीसाठी मार्किंग करायचं आहे तर ते कसं करायचं आहे, तर जेव्हा बंद गळा असणार आहे आपला पाठीमागचा त्यावेळेला आपलं जेवढं शोल्डर डिवायडेड बाय 2 केलेलं आहे आणि जे अंतर आलेलं आहे तेवढंच आपल्याला छातीच्या लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. इथे आपलं 7.25 आलं होतं, तर इथे आपण 7.25 वरती एक पॉईंट देऊन घेणार आहे या पद्धतीने आणि इथे ही लाईन सरळ खालपर्यंत ओढून घ्यायची आहे. चला, यानंतर आता आपल्याला
उंचीचं मार्किंग करून घेऊयात पहिल्यांदा. तर उंचीचं मार्किंग करताना पहिल्यांदा आपल्याला शोल्डरपासून सुरू करायचं आहे. तर आपल्याला शोल्डर किती तयार हवी होती, तर आपण मगाशी मेजरमेंट लिहून घेतली आहे. त्याच्यामध्ये शोल्डर आपल्याला 3 इंच तयार हवा आहे. तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर मगाशी एका ताईंचा प्रश्न पण होता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की ब्लाऊजवरून शोल्डर 2.5 इंच आला असेल तर कशा पद्धतीनं घ्यायचं. तर ब्लाऊजवरूनची ही पद्धत नाही आहे मुळात म्हणजे ही. आणि जर तुम्हाला ब्लाऊजवरून मेजरमेंट घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी सेपरेट प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही जरूर फॉलो करा आणि त्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायला शिका. या पद्धतीमध्ये आपल्याला बॉडी मेजरमेंटवरच जायचं आहे. बॉडी मेजरमेंटवरती किंवा जुन्या ब्लाऊजवर जर 2.5 इंच शोल्डर तयार असेल तर तुम्ही इथे तुम्हाला 3 इंच हवा असेल तर तुम्ही 3 मध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं. 2.5 इंच तयार हवा असेल तर 2.5 मध्ये 1 इंच प्लस करून 3.5 वरती मार्क करायचं आहे. आणि 3 प्लस म्हणजे 3.5 तयार हवा असेल तर 4.5 वरती मार्किंग करायचं आहे. जितकं तुम्हाला शोल्डर रेडी हवा आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. ओके, तर इथे मला 3 इंच तयार हवा आहे तर इथे मी 4 वरती मार्क करणार. ओके, तर मी इथे 4 वरती मार्क केलं. 4 वरती मार्क केल्यानंतर या 4च्या पॉईंटची आणि इथंपर्यंत टेप दुमडून घेऊन मी इथे या लाईनचा शोल्डरचा आपल्या सेंटर पॉईंट काढून घेणार. ओके, सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर इथून खाली मी आता उंचीचं मार्किंग करणार आहे. आता बघा, जर आपण इथूनच उंची घेतली तर हे अंतर आपलं मायनसमध्ये जाणार, बरोबर. हे आपण कट करणार आहोत वरचं, त्यामुळे उंचीमध्ये कमी जास्त होऊ शकतं ना ब्लाऊज, म्हणून आपल्याला शोल्डर देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर आता उंची आपली किती आहे, 16.5, बरोबर. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हे पहा, शोल्डर आहे, तयार शोल्डर आहे 3 इंच. ओके, त्यात मी 1 इंच प्लस करून 4 वरती मार्क केलं आणि पूर्ण उंची फ्रंट पार्ट जे आहे 16.5 इंच, बरोबर. आपण बॅक पार्ट जरी कट करत असलो तरी उंची आपल्याला फ्रंट पार्ट बरोबरच ड्रॉ करायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला +1 करायचं आहे आणि जे येणार आहे ते आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे. तर इथे 17.5 येईल, ते मी आता इथे मार्क करून घेते. तर टेप या पद्धतीने सेंटरला ठेवायचा, इथून खाली 17.5. तर हे पहा, इथे टेप ठेवला, त्यानंतर 17.5 कुठे येते आपलं ते बघायचं. इथे येत आहे, तर या पॉईंट बरोबर आपल्याला आपली लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर चला, ही लाईन आपली या पॉईंट बरोबर ड्रॉ करून झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मुंडा घेराचं आणि गळ्याचं मार्किंग कसं करायचं ते बघूया. तर मुंडा घेराच्या मार्किंगसाठी तुम्हाला पहिला करायचं आहे ते म्हणजे याच्या बरोबर सेंटर पॉईंट या लाईनचा काढून घ्यायचा आहे. तर कुठे आला, इथे, बरोबर. या सेंटरच्या आतमध्ये आपल्याला 1 इंच यायचं आहे. तर हा सेंटर पॉईंट जेव्हा तुम्ही काढून घ्याल त्याचनंतर तुम्ही इकडे आत येऊ शकता, नाहीतर मग कुठे नेमकं आत यायचं यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, त्याच्यासाठी पहिल्यांदा या लाईनचा, जिथून आपण मुंडाखोलीचं मेजरमेंट टाकलं त्या लाईनच्या आतमध्ये सेंटर घ्यायचा पहिला आणि तिथून 1 इंच आपल्याला आत यायचं आहे. ओके, इथंपर्यंत आलात. इथे आल्यानंतर आपल्याला या पद्धतीने तिरकी लाईन यापासून म्हणजे या पॉईंटपासून खाली आपल्याला, तर बघा, हे या पद्धतीनं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि ही तिरकी लाईन जेवढी जाते तिरकी तेवढी देऊन घ्यायची आहे. इथून 1 इंच आत घेतलं, बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या पॉईंटपासून आपल्याला अर्धा इंच जेवढं, बघा इथे तुम्ही आता हे शोल्डर आपण किती घेतलं होतं, इथून इथंपर्यंत 7.25, तर 7.25 मधलं अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे. तर या बाजूतून इथून आपल्याला अर्धा इंच वरती मायनस करायचं आहे. ओके, इथे 1 इंच आत यायचं आहे आणि इथे अर्धा इंच आत यायचं आहे. आणि जिथं आपण अर्धा इंच आत आलो आहे, बरोबर, तिथून आपल्याला चेस्ट तुमची जर 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या कोण्यातून 1 इंचवर मार्क करायचं आहे. ओके, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुन्हा ज्या वेळेला तुम्ही दुसरं कोणाचं ब्लाऊज कट कराल किंवा कटिंगला बसाल त्यावेळेला तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर जेव्हा तुमची चेस्ट 40च्या जास्त असेल तेव्हा तुम्ही या कोण्यातून, म्हणजे जिथून आपण अर्धा इंच मार्क केलं तिथून वरती तिरकं कोण्यामध्ये या पद्धतीने आपल्याला 1 इंच जायचं आहे. आणि जेव्हा तुमची चेस्ट 40च्या आतमध्ये असेल, आता आपली चेस्ट किती आहे, 38 इंच, तर 28 ते 38 इंच इथंपर्यंत तुमची चेस्ट असेल तर या कोण्यातून तुम्हाला जायचं आहे 38 नाही 40 पर्यंत. ओके, 40 पर्यंत असेल तेव्हा तुम्हाला कोण्यातून वरती घ्यायचं आहे 0.7. ओके, तर हे बघा, हे 0.7चं मार्क आहे. इथून इथंपर्यंत मी मार्क देऊन घेतला आणि आता आपल्याला या पॉईंटमधून इकडे जायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला चेस्टचं मार्किंग करून घेऊया. तर चेस्टच्या मार्किंगसाठी बघा या पद्धतीने इथं या बाजूनी पहिल्यांदा आपल्याला चेस्टचं मार्किंग करून घेऊया. तर चेस्ट आपली किती आहे, 38. ओके, जर बघा आता हा बंद गळा आहे, जेव्हा बंद गळा असतो त्यावेळेला आपल्याला चेस्टमध्ये लूजिंग ॲड करावं लागतं. तर ते किती ॲड करायचं हे महत्त्वाचं आहे. तर बघा, जेव्हा गळा तुमचा पाठीमागचा पॅक असेल त्यावेळेला तुम्हाला 2.5 इंच छातीच्या घेरामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. ओके, तर 38 आपली चेस्ट आहे, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 2.5. तर आन्सर आलं आपलं 40.5. ओके, 40.5 आलं आपलं हे अंतर बघा. आणि याच्यामध्ये आता आपल्याला डिवाइड म्हणजे याचे 4 भाग करायचे आहेत. तर भागिले 4 करायचं आहे, कारण हे आपण 4th भागमध्येच आपण कटिंग बघणार आहोत याचं, बरोबर, 4 पार्टमध्ये. तर आलेलं आहे 10.12.
ओके, तर याचं आपण घेणार आहोत 10.1 सूत. तर हे मार्किंग आपण इथे करणार आहोत 10.1 सूत. तर हे आहे 10. या पद्धतीने दाखवते तुम्हाला. इथे बघा, इथे ठेवते मी हा टेप आणि 10.1 जिथं आलेला आहे तिथं आपल्याला हे 10 आणि त्याच्या पुढे 1 सूत. ओके, हे आलं आपलं मार्किंग. आणि याच्यानंतर आता बाहेरच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर हे बघा, हे आलं 1.5 इंचचं मार्किंग इथे आलेलं आहे. ओके, तर हे आलं 1.5 इंचाचं मार्किंग. या पद्धतीने तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे मेजरिंग टेपवर. आणि यानंतर आता आपल्याला हा जो शेप आहे तो या पद्धतीने इकडे देऊन घ्यायचा आहे. तर बघा, हा शेप देण्यासाठी तुम्हाला या फ्रेंच कर्वचा उपयोग होऊ शकतो. तर हा फ्रेंच कर्व आहे तो या पद्धतीने ठेवायचा की ही लाईन आणि हा पॉईंट आणि ही तिरकी आलेली लाईन हे एक संघ म्हणजे बसले पाहिजेत आपल्याला ते बरोबर त्या लाईनवरती. जिथं कुठं हे तीनही व्यवस्थित मॅच होत आहेत त्या पद्धतीने ही टेप फ्रेंच कर्व ठेवून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्याला ही लाईन आहे ही या पद्धतीने देऊन घ्यायची आहे. आता इथे बघा, थोडासा कोना तयार झाल्यासारखा वाटतोय ना, तर तो आपल्याला कोना तयार नाही होऊ द्यायचा आहे. त्याच्यासाठी या पद्धतीने आपल्याला कर्व देऊन घ्यायचा आहे. हा बरोबर कर्वच आपला बरोबर राऊंड शेप आपला तयार झाला पाहिजे. तर या पद्धतीने हा आपला शेप तयार होणार आहे. तर हा झाला आतला शेप. ओके, तर हे आपलं झालेलं आहे बॅक पार्टचं मार्किंग करून, बरोबर. तर बॅक पार्टचं मार्किंग करून का घेतलं आपण करून, तर हा बॅकचा जेव्हा आपण मुंडा घेर ड्रॉ करू त्यावेळेला आपल्याला फ्रंटचा मुंडा घेर ड्रॉ करताना सोपं जाणार आहे, म्हणून आपण हा मुंडा घेर ड्रॉ करून घेतला. तर इथे बघा, मी तुम्हाला 2 पद्धती सांगून ठेवते की जसं तुम्ही इथून बघितलं ते किती आहे आपलं 7.25 इंच, बरोबर. तर 7.25 मध्ये जेव्हा आपल्याला या बाजूने आपण जेव्हा ही लाईन दिलेली नसते त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, इथला सेंटर पॉईंट काढून घेतलात तुम्ही. सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर इथून बघा, हे ठीक आहे, तुम्हाला हे या पद्धतीने सुद्धा करू शकता. कोचिंगमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं ती पद्धत मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करते आणि मग आपण पुढे जाऊया. तर बघा, हा सेंटर पॉईंट काढून घेतला. आता तुम्ही ही लाईन आपण दिलेली नाही असं लक्षात धरा. ओके, आता हा आपला सेंटर पॉईंट आला. सेंटर पॉईंटमध्ये जेवढा आपण इथं अंतर घेतलेलं आहे किती 7.25 मधून 1 इंच मायनस करायचं आहे. तर किती येणार आहे 6.25. तर बंद बाजूकडून, इकडे आपली बंद बाजू आहे, बंद बाजूकडून आपल्याला 6.25 वरती मार्क करायचं आहे. तर हे बरोबर सेम तेच पॅटर्न तोच येणार आहे. इथे 6.25 आलं, 6.25 वरती मार्क करायचं आहे. आणि या लाईनवरती चेस्ट लाईनवरती जे पण इथून इथपर्यंत मेजरमेंट घेतलं त्यातला अर्धा इंच मायनस करायचं आहे. मग 7.25 मधून अर्धा इंच मायनस केले, हे बघा 7.25 आपलं इथे येते, यातून अर्धा इंच कुठे येणार, हे 7 पर्यंत पाव इंच आणि हे अजून पाव इंच, म्हणजे इथपर्यंत आपलं हे अर्धा इंच येईल. तर अर्धा इंच मायनस केलं तर किती येणार आहे 5.25 इंच. तर या चेस्ट लाईनवरती आपल्याला 5.25 वरती मार्क करून घ्यायचं आहे सेम. ओके, हे कोचिंगच्या पद्धतीवाईज सांगितलं. आणि हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये, जसं आपण दरवेळी इकडून लाईन टाकतो आणि त्यानंतर आपण मार्क करतो, ही पद्धत सुद्धा चालणार आहे. तुम्हाला जशा पद्धतीनं तुम्हाला सोप्यात सोपं कसं करून सांगता येईल याचा माझा प्रयत्न असणार आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला या पद्धतीने सांगितलं. तुम्ही सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतली तरी चालेल. तिथून या बाजूला आपल्याला सेंटर पॉईंटपासून आतमध्ये 1 इंच आणि जिथं चेस्ट लाईन आपली ॲड म्हणजे जोडली गेलेली आहे तिथून आपल्याला अर्धा इंच बॅक लिहायचं आहे. ओके, या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. आणि इथून कोण्यातून 40च्या वरती असेल चेस्ट तर 1 इंच मार्क करायचं आहे, 40च्या आतमध्ये असेल तर 0.7 इंच मार्क करायचं आहे. ओके, इथंपर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्यांना क्लिअर झाल्या. आता आपण फ्रंट मुंड्याचं मार्किंग बॅक मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. हे मुंडा आहे हा फ्रंटसाठी असणार आहे आपला. आणि बॅकसाठी मार्किंग करताना जिथे आपण हे सेंटर पॉईंट काढला होता तिथून आतमध्ये आपल्याला अर्धा इंचवर मार्क करायचं आहे, किंवा या बाजूने अर्धा इंच मार्क केला तरी चालेल, कारण हे टोटल 1 इंच मार्किंग आहे. तुम्ही इकडून अर्धा इकडे आलात का, इकडून इकडे गेलात काय, सेम असणार आहे. ओके, तर हे अर्धा इंचावर मार्क करायचं आहे आणि हा पॉईंट आपल्याला यामध्ये इकडे मिळवायचा आहे. ही ते या पद्धतीने वरून ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, ही खालपर्यंत थोडीशी घ्या आणि त्यानंतर हे लाईन आपल्याला इकडे या पद्धतीने या लाईन बरोबर जुळवून घ्यायची आहे. तर हा असणार आहे आपला बॅक मुंड्याचा शेप. ओके, इथंपर्यंत सगळ्यांना सगळं क्लिअर झालं. आपण चेस्टचं मार्किंग कसं केलं, मुंडा खोलीचं मार्किंग कसं केलं, त्यानंतर मुंडा हे इथून जे आपण मार्किंग घेतलेलं आहे आर्म होलचं तर ते कशा पद्धतीनं घेतलं. तर बघा, मी पहिल्यांदा खाली कंबर घेरावरचं मार्किंग क्लिअर करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला ही स्टेप बाय स्टेप समजावून सांगते. ओके, तर आता आपली कंबर घेर किती आहे 31.5 आहे, पण मी राऊंड फिगरमध्ये घेणार आहे अर्धा इंच, टोटल 32 घेणार आहेत. तुम्हाला समजायलाही सोपं आणि जर अगदीच लूज वाटलं तर किंचित आपण टाईट करून घेऊ शकतो घालून बघितल्यानंतर सुद्धा, किंवा आता आपण इथे अर्धा इंच जास्त घेतलेलेच आहे तर शिवताना आपण 1 सूत अंतर ॲड म्हणजे जास्त दाबून घेऊ शकतो. ओके, तर आता आपली चेस्ट आहे कंबर घेर आहे 32, घेऊया राऊंड फिगर. तर त्याला डिव्हाइड करायचं आहे 4, तर आलेला आहे आन्सर आपलं 8. ओके, जर तुम्हाला इथे बॅकला टक्स घ्यायचा असेल पाठीमागे तर तुम्ही 1 इंच अजून प्लस करायचं आहे. आणि जर तुम्हाला टक्स नको आहे
कोचिंग वाईज बघितला तर त्यामध्ये तुम्हाला टक्स कोणत्याही प्रकारचा बॅकला टक्स घेत नाहीत. पण आपण आत्तापर्यंत बघितलेलं असतं की पाठीमागे टक्स हवा. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर गरज नाही आहे पाठीमागे टक्स घ्यायची, कारण पाठीमागच्या भागामध्ये कुठेच उभार भाग नसतो, बरोबर. टक्स का घेतो आपण? कारण फ्रंटला छातीचा भाग आहे तो असा उभार आलेला असतो, बरोबर. आणि त्याच्यासाठी आपल्याला, आणि कंबर आपली कमी असते आणि त्याच्यामुळे तो उभार भाग मॅनेज व्हावा याच्यासाठी आपल्याला खाली टक्स घ्यावा लागतो. बॅकला तसा टक्स घ्यायचा काहीच विषय नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 1 इंच प्लस करून घ्या, नको असेल तर सेम जसं मी दाखवते. आता इथे आपण बघा 8 वरती मार्किंग करणार आहे. इथून 8 वरती मार्किंग केलं. इथे सुद्धा मी टक्स घेणार नाहीये. जसं कोचिंगची पद्धत आहे तीच पद्धत तुम्हाला मी इथे शिकवणार आहे. तर बघा या पद्धतीने इथे मी हे मार्किंग करून घेतलं. इथे जोडून घ्यायची आहे ही लाईन आणि त्याच्या बाहेर आपल्याला ही 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तेवढंच आपल्याला इथे खाली 1.5 इंच शिलाई मार्जिन देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्या इथे ही लाईन आहे ही आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, हे इथंपर्यंत सगळ्यांना समजलं असेल अशी आशा करते. हा आता आपला बॅक पार्ट ड्रॉ करून झालेला आहे. ओके, तर पहिल्यापासून आपण पुन्हा एकदा हे एक्सप्लेन करणार आहोत की कशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं मेजरमेंट. जे पण तुमचं मेजरमेंट असेल त्याला डिवाइड 2 करायचं आहे. तर 2 पार्ट केले तर आपलं आलेलं आहे इथे 14.5च्या अर्धे केले 7.25 आलं. तर हे इथे मार्क केलं. त्यानंतर तिथून 1 इंच आपल्याला डाऊन जायचं आहे. हे सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे आणि बंद बाजूकडून आपल्याला इथे सगळ्यांसाठी 2.5 इंच मार्क करायचं आहे. हे सुद्धा सगळ्यांसाठी कंपल्सरी राहणार आहे. हे इथं मार्क केल्यानंतर इथून आपल्याला ही तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हे ड्रॉ करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला मुंडा खोलीचं आर्महोलसाठी जे आपण मार्किंग करतो त्याच्यासाठी खोलीचं मार्किंग करायचं. याच्यासाठी मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे. जर तुमची पाठीमागे बंद गळा असेल तर चेस्ट डिवायडेड बाय 6 करायचं आणि त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे. आणि जर पाठीमागे पुढे डीप गळा असेल तर जेव्हा त्यावेळेला तुम्हाला चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 करायचं आहे. ओके, त्याच्या वेळेस आपलं हे अंतर आलेलं आहे 7.3. तर हे इथून मार्क करायचं आहे. जे आपण 1 इंच डाऊन आलो तिथून खाली मार्क केलं. तिथे मार्क केल्यानंतर आता आपल्याला हे जे मार्किंग आहे ते बघा, मी तुम्हाला हेच लाईन सरळ खालपर्यंत ड्रॉ करायला सांगितली, बरोबर. आणि त्यानंतर काय केलं आपण, या लाईनचा सेंटर घेतला काढून. तर ही पद्धत ही मी तुमच्यासाठी सोप्यात सोपी केलेली आहे, बरोबर. जेव्हा कोचिंगमध्ये शिकवतात त्यावेळेला कशी शिकवलेली आहे, तर जेव्हा तुम्ही हे अंतर घेतलेलं आहे हे किती आलं आपलं 7.25 इंच, बरोबर. तर या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, बंद बाजूकडून त्याच्यातून -1 इंच करायचं आहे आणि इथे मार्किंग करायचं आहे. सेम तेवढंच अंतर इथे येणार आहे आपलं. इथे 7.25 आलेलं तर इथे आपल्याला 6.25 घ्यायचं आहे. सेंटर जिथे आला इथे आपल्याला सेंटर, तर म्हणजे या लाईनवरती इथे आला सेंटर, बरोबर. तर सेंटर पासून 1 इंच मायनस करायचं आहे आपल्याला, बरोबर. तर आता आपण कसं घेणार बघा, इथून इथपर्यंत 7.25 दाखवलं आपण. इथून जेव्हा मार्किंग घेणार 7.25 आलं, बरोबर. 7.25 मधून 1 मायनस केलं तर किती आलं, इथेच आलं मार्किंग आपलं, बरोबर. मग ते इकडून इकडे 1 इंच टाकलं काय किंवा इकडून इकडे 6.25 टाकलं काय, ओके, सेमच येणार आहे. तर हे आलं आपलं इथलं. आणि इथे सुद्धा जेवढं इथं अंतर घेणार आहात तेवढं या लाईनवरती अर्धा इंच मायनस करून टाकायचं आहे. आता 7.25 मधलं आपण अर्धा इंच मायनस केलं तर येणार आहे 7.25 इंच. तर इथून बंद बाजूकडून 7.25 इंच मार्किंग करायचं आहे. तर इथून 7.25 केलं तर इथेच येत आहे, जे आपण या बाजूने अर्धा इंच बॅकला घेतलं होतं. दोन्ही पद्धती सेम आहेत. तुम्हाला समजावं याच्यासाठी मी इकडे लाईन घेतली आणि तिथून 1 इंच मागे आली आणि इथून अर्धा इंच मागे आले. सेम आहे. तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते त्याच्या वेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ओके. हे झालं इथपर्यंत. त्यानंतर आता आपल्याला पहिल्यांदा बॅक मुंड्याचा शेप देऊन घेतला. तो कशा पद्धतीने, तर जिथे आपण सेंटर घेतला तो पॉईंट आणि इथून 40च्या वरती चेस्ट असेल तर आपल्याला 1 इंच जायचं आहे आणि 40च्या आतमध्ये असेल तर 0.7. इथून 0.7 वरती मार्क केलं आणि या बाजूने आपण हा शेप ड्रॉ करून घेतला, बरोबर, शेपपट्टीचा वापर करून. आता फ्रंटचं मार्किंग करत असताना या बाजूतून आपल्याला इथून अर्धा इंच पुढे मार्किंग करायचं आहे किंवा इथून इथपर्यंत आपण जे 1 इंच घेतलंय त्याच्याबरोबर सेंटरला मार्किंग करायचं, ओके. अर्धा इंच इकडून घेतलं तरी अर्धाच येणार, इकडून घेतलं तरी अर्धाच येणार आहे सेंटरला, बरोबर. तर या बाजूने अर्धा इंचवर मार्क करायचं आणि तिथून आपल्याला ही लाईन आहे ही ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा यापर्यंत इथपर्यंत मी लाईन ड्रॉ करून घेतली आणि या शेपपट्टीचा वापर करून ही लाईन आपल्याला या आपल्या चेस्ट लाईन बरोबर या पद्धतीने ठेवून घ्यायचा. आपला ही जी फ्रेंच कर्व आहे तो आपल्याला बरोबर या लाईनवरती हा पॉईंट आणि हा इकडचा हा बरोबर आला पाहिजे. या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर हा झाला आपला बॅक मुंड्याचा शेप. या पद्धतीने आपण शेप ड्रॉ करून घेतला आणि कंबर घेरावरती आता आपल्याला बघितलं आहे आपण, तर कंबर घेरावरती जेवढी आपली कंबर घेरा आहे, कंबर घेरा आलेली आहे आपली 31.5 आहे. मी राऊंड फिगर घेणार आहे 32ला 4 भाग करायचे आहेत, 32/4. तर उत्तर येणार आहे आपला 8 इंच, ओके. तुम्हाला जर इथे टक्स घ्यायचा असेल पाठीमागे तर तुम्ही 1 इंच प्लस करा. म्हणजे समजा मी इथून किती घेतलं, हे 8 इंच, बरोबर. 8 मध्ये तुम्हाला अजून जर 1 इंच टक्ससाठी हवा असेल तर तुम्ही इथे 9 वरती मार्क करा. हे बघा इथे 9 घेतलं आणि 1 मिनिट, तर हे बघा इथे 9 आलं. इथे 9 पासून इकडपर्यंत मार्क करा.
इथे आणि त्यानंतर तुम्ही टेप दुमडून या पद्धतीने इथे टक्सचं मार्किंग सेंटरला करू शकता. आणि नंतर इथे जे आलेलं आहे त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या. हे तुम्हाला जर पाठीमागे टक्स हवा असेल तर, मी टक्स घेणार नाही आहे त्याच्यामुळे मी 8 इंच मार्क केलेला आहे आणि त्याच्याबाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, आणि त्यानंतर या ज्या लाईन आहेत त्या मी ड्रॉ करून घेतल्या. बघा, ही जी आपली वरच्या बाजूची जी छाती घेरावरची लाईन आहे ती खालच्या बरोबर आणि शिलाई मार्जिनची लाईन शिलाई मार्जिन बरोबर, फिटिंगची फिटिंग शिलाई मार्जिनची शिलाई मार्जिन बरोबर लाईन ड्रॉ करून घेतली. तर या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट ड्रॉ झालेला आहे. आणि या बॅक पार्टमध्ये आता काही चेंजेस करायचे आहेत. ते म्हणजे जेव्हा आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करू त्यानंतर आपल्याला उंचीमध्ये काही मायनस करावे लागतील यामध्ये. ते कधी, जेव्हा आपण फ्रंट पार्ट कट करू त्याच्यानंतर आपल्याला हे त्याच्याबरोबर जुळवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपलं हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला बघणार आहोत लास्ट पॉईंट म्हणजे आपला गळा. तर गळा आपण इथे घेणार आहोत 1.5 किंवा 2 इंच, तुम्हाला जेवढा हवा आहे त्याच्यावेळेस तुम्ही घ्यायचा आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण इकडे शोल्डर मार्क केलं, आपल्याला 4 इंच 3 इंच हवा आहे. तर आपण इकडून 1 इंच प्लस करून 4 वरती मार्क करून घ्यायचं आहे. 4ला मार्किंग केलं, त्यानंतर गळ्याच्या उंचीचं मार्किंग आहे ते बघा सेंटरपासून आपल्याला घ्यायचं आहे. सेंटरपासून आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे 1.5 इंच. तर मी ते 1.5 वरती मार्क केलं आणि ती लाईन आहे ती मी आता इथे ड्रॉ करून घेते. तर बघा, ही पट्टी बरोबर या साईडला व्यवस्थित अशी ठेवायची आणि हा पॉईंट त्याच्यावरती आला पाहिजे, म्हणजे आपली ही लाईन स्ट्रेटमध्ये येणार आहे. ओके, तर इथेपर्यंत देऊन घेतली. तर चला आपण आता इथे गळ्याचं मार्किंग बघूया. तर मी तुम्हाला इथे आता गळ्याचं मार्किंग दाखवते. तर हे जे आहे हे शोल्डरचा आपण सेंटर पॉईंट काढून घेतला. या सेंटर पॉईंटपासून आपल्याला खाली गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर गळा उंची आपल्याला किती हवी आहे 1.5 इंच. तर ओके, 1.5 इंचांवर मी मार्क केलं. 1.5 इंचांवर आपल्याला इथे एक अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आडवी. तर ही लाईन कशी ड्रॉ करायची, पट्टी तुमची इथे ह्या साईडच्या पार्टला अगदी समांतर असली पाहिजे आणि यानंतर आपल्याला इथे हा पॉईंट त्या लाईनवरती आला पाहिजे आणि या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, तर हे जे मी पिंकने मार्क करते ते गळ्याचं मार्किंग तुम्ही गृहीत धरायचं आहे. आता आपल्याला टोटल उंची शोल्डर आपलं बघितलं होतं इथं आलेलं आहे बरोबर. हे 4चा पॉईंट आपला आलेला आहे. 3 इंच आपल्याला तयार हवा आहे. तर हे 1 इंच प्लस करून 4 वरती घेतलं. तर हे 4चं मार्किंग आपलं इथं आलेलं आहे. तर त्यानंतर आता आपल्याला इकडे गळारुंदी किती मिळाली आहे ते पहिला बघायचं आहे. तर इथून बघितलं आपण टेप लावून तर किती आलेली आहे 3.25 इंच बरोबर. तर 3.25 मध्ये 1 मिनिट तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुमच्या अगदी एक्झॅक्टली लक्षात येईल की आपल्याला काय मार्किंग करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे. ओके, तर हे बघा, ही गळारुंदी आपल्याला किती मिळाली या बाजूतून इथून जेव्हा आपण टेप ठेवू त्यावेळेला 3.25 इंच बरोबर. तर 3.25 सेम आपल्याला इथे खाली ड्रॉ करायचं आहे. 3.25 मार्क करायचं आहे. ओके, 3.25 वरती मार्क केल्यानंतर ही लाईन आहे ही आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. ओके, हे लाईन ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला हे शिलाईचं मार्जिन आहे ते इथे देऊन घ्यायचं आहे. ओके, हे या पद्धतीने देऊन घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे याच्यामध्ये. तर गळ्याचं मार्किंग करण्यासाठी तुम्ही ही आपली शेपपट्टी आहे तिचा वापर करू शकता किंवा जर तुम्हाला हाताने देता येणं जमत असेल तर ते करू शकता. पण इथे देत असताना 0.25 एवढं आपल्याला बाहेर जायचं आहे. तर ते का, तर बघा मी इथे जेव्हा शेप ड्रॉ करते त्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते. तर हे बघा, आता जर आपण हा शेप बरोबर इथे वरती घेतला तर जेव्हा आपण इथे जोडू त्यावेळेला हा पॉईंट आपला पाठीमागचा एक्स्ट्रा होणार आहे. कळलं, तर हा एक्स्ट्रा होऊ नये याच्यासाठी आपल्याला अगोदरच हा शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे की जेव्हा आपण बॅक आणि फ्रंट जोडू त्यावेळेला हा शिलाईचा पार्ट आपला सेम आला पाहिजे. ओके, त्याच्यासाठी आपल्याला या पॉईंटपासून इकडे 0.25 एक्स्ट्रा देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हा आपला बॅकचा शेप होणार आहे. ओके, आणि आपण जे कटिंग करणार आहोत ते याच शेप वाईज आपण कट करणार आहोत. पण आता आपण कटिंग करणार नाहीये. हे जे आहे हे मार्किंग तुम्ही हे मार्किंग आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन की या पद्धतीचा शेप जेव्हा तुम्हाला गळ्यामध्ये घ्यायचा असेल ते तुम्ही 2 इंच 3 इंच शोल्डर तयार हवा असेल त्याच्या वेळेस हे मार्किंग इथलं तुमचं या पद्धतीने बाहेरच्या बाजूला जाणार आहे. ओके, बोटनेकचे जे गळे असतात ते या पद्धतीने घेतले जातात. मग याचमध्ये तुम्ही थोडंफार चेंजेस करून बोटनेकचा म्हणजे समजा तुम्हाला 2 इंचाचा शोल्डर हवा आहे तर तुम्ही इकडून 1 इंचाचा शोल्डर हवा आहे तर तुम्ही इकडून 2 इंचांवर मार्क करून या पद्धतीने जर इकडे शेप घेतलात आणि मग तुमचं बाकीचं हे जे खालचं मार्किंग आहे ते सेम याच पद्धतीने राहणार आहे. तर या पद्धतीने बघा आपल्या हे बॅकचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर बघा ही जी आहे ते या पद्धतीने आपलं पूर्ण दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित? हां, ओके, तर हे सर्व आपलं घ्यायचं आहे या पद्धतीने. जे पिंकचं गळ्याचं जे मार्किंग आहे ते पिंक वाईज घ्यायचं आहे. ओके, या शेपचा तुम्ही विचार करायचा नाही. हे कधी घ्यायचं आहे हे मी तुम्हाला नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीचं ड्राफ्टिंग येईल त्यावेळेला सांगेन. तर चला, हे जे पिंकचं मार्किंग आहे याच्यावेळेस तुम्हाला कटिंग आणि ड्राफ्टिंग बघायचं आहे. तर याची इमेज मी तुम्हाला देऊन ठेवते, तिथून तुम्ही ती बघा आणि तुम्ही सुद्धा तुम्ही केलेली इमेज मला इंस्टाग्रामवरती जरूर शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.